राम राम मित्रांनो, कशा आहात? तर मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओत आमचं घर आतून कसं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यामुळं आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं घर सगळं दाखवणार आहे आतून कसं येतं. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. परंतु काही समजा त्याच्या अगोदर काही गोष्टी मला बोलायच्या, समजा मन हलकं करायचं, तर त्याच्यामुळं ते ऐकून घ्या पहिले पूर्ण. तर विषय असा होता मित्रांनो की 3 वर्षापासून घराचं काम चालू होतं आपल्या. तर 3 वर्षापासून घराचं काम चालू होतं म्हणजे काय असं काय एवढा मोठा काय बंगला नाही बांधला काय नाही, परंतु समजा हैसियतनुसार समजा आमची समजा जी परिस्थिती त्या परिस्थितीनुसार समजा मला जे काय पण बांधकाम करायचं होतं त्या हिशोबाने समजा आम्हाला 3 वर्ष लागले. त्याचं कारण फक्त एवढंच की पैसा कमी होता आणि पैसा जर का समजा त्याच वेळी जर का समजा सगळा पैसा जर का जमा असतात तर लगेच घर झालं असतं. परंतु पैशाअभावी 3 वर्ष काम लांबलं. त्याच्यानंतर आता यावर्षी म्हणजे 2023-24 घरकुल होतं. मग 2023-24 आणि 25 समजा संपत आला. आता 3 वर्षानंतर घर पूर्ण झालं. फक्त पैसे कमी असल्यामुळंच घरी एवढं काय समजा रेग्युलर एकसारखं काम करताना आलं. तब्बल 3 वर्षानंतर समजा 3 वर्षानंतर आमचं घर आता राहण्यायोग्य झालं आम्हाला. आतापर्यंत आम्ही काय आमच्या स्वतःच्या घरात नव्हतो. आणि विषय कसा आहे की माझे आजोबा, माझे वडील आणि मी समजा आतापर्यंत समजा 30 वर्ष झालो मी. तर 30 वर्षापर्यंत समजा मी आणि त्याच्यानंतर माझे वडील आणि माझे आजोबा म्हणजे आमचे सगळे समजा आतापर्यंत आमचं कुटुंब कुडाच्याच घरात राहत होतं. त्याच्यानंतर ते घर आमचं म्हणजे पडलं एकदम अशा राहायच्या अवस्थेत नव्हतं. त्याच्यामुळं समजा मग आम्ही त्या घरात राहत नव्हतो. पण आतापर्यंत जेवढं बी राहिलो समजा आम्ही, तर ते काय आमचं स्वतःचं घर नव्हतं. पण आज रोजी जिथं राहतो आम्ही हे स्वतःचं घर आहे आमचं आणि आपलं स्वतःचं घर असावं ही सगळ्याची इच्छा असते मित्रांनो. तर मित्रांनो आता म्हणजे घरकुल आलो मग. तर आता मित्रांनो तुम्हाला आता मी आतमधून घर दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमचं घर कसं आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला आता आमचं घर आतून दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण जाऊ घरात. तर हे बघा मित्रांनो, तर हा जो पलंग आहे तर हा पलंग काही समजा आमचा नाही आहे. हा पलंग माझ्या भावाचा आहे, त्याला आंधा नाही येईल. तर त्याचा पलंग येतो. तर इथं घरात टाकला, ते पुण्याला राहतात त्याच्यामुळे त्याचा पलंग समजा इथं आम्हाला ठेवले त्यानं. आणि हे जे कपाट दिसते हे कपाट पण भावाचं आहे. हे पण त्याला आंधा नाही येईल. तर त्याच्यानंतर हे बघा इथे एक कपाट काढलेलं आहे मी. म्हणजे 1 2 3 4 खाणे काढले. त्याच्यात समजा आपले काही भांडे कुंडे समजा काय असले कपडे वगैरे समजा काय 4 गिरचे ठेवायसाठी. त्याच्यामुळे हे पुढच्या घरात असं आहे. हा दरवाजा, खुर्च्या. ही टाकी घेतली त्या दिवशी. आमच्या इकडे हप्त्यावर टाकी मिळते अशी 500 लिटरची टँक घेतली वर ठेवायसाठी. तरी हप्त्यावर घेतली समजा टाकी त्या दिवशी. त्याच्यानंतर इथं देवघर आहे आमचं. सत्यनारायण पूजा झाली होती. तर त्याच्या मग हे फोटो आणला होता सत्यनारायण पूजेसाठी. तर इथं देवघर आहे आमचं. आणि ह्या प्लेट कडप्प्याला म्हणजे जे समजा कपाट छापले तर त्या कपाट छापेल प्लेट आहे त्या अजून काय काढल्या नाहीत त्या. कारण आताच राहायला आलो आहे तर 2-3 दिवसांनी काढून घ्यायच्या त्या प्लेट. इकडे गॅस ठेवलेला आहे. ही एक खिडकी आहे मागच्या घरातली गॅस. आणि या घरात पण एक कपाट काढलं. इथं पाहू शकता 1 2 हे जे दिसतंय हे मी इथं कपाट लावलं होतं. ते मोडलं कपाट, काम चालू असं मोडलं. त्याच्यामुळे ते काय मग आणलं नाही आम्ही. गडबडीत असताना गडबड होती थोडी कामाची तर ते राहून गेलं. आता एखाद्या वेळेस समजा बसून घेऊ ती. असं पाहू शकता हे जे 2 सिलेंडर दिसतात हे एक म्हणजे माझीचं सिलेंडर आहे आणि हे एक आमचं सिलेंडर आहे. 2 सिलेंडर आहेत ते. तर हे बघा. आणि वरती सज्जा काढलेला आहे असा सज्जा रिंग. ही मागची खोली अशा प्रकारे 2 खोल्या आहेत समजा आमच्या. आणि हे बाथरूम, इथं बाथरूम करेल. तर 1 मिनटं मी लाईट लावतो. हां, तर हे बाथरूम आहे. तर हिटरला बोर्ड आहे म्हणजे इथं समजा आंघोळीला पाणी तापवायचं हिटरवर. आणि टाकी भरून गेले. तर हे जे पहिले आहे हे बाथरूम आहे. आणि इकडं यालाच अटॅच संडास आहे. तर हा संडास काय मी सध्याच वापरत नाही कारण की याला अजून दरवाजा बसवायचा राहिले. तर दरवाजा जोपर्यंत बसवत नाही तोपर्यंत काही संडास वापरत नाही आम्ही. दरवाजा बसवल्यानंतर संडास वापरू. आणि ह्या ज्या पाट्या आहेत ह्या प्लेट हे जे कपाट आहे इकडनं हे जे कपाट आहे ना ह्या कपाटाला त्या छापायच्या टायमाला त्या ह्या प्लेट बांधल्या होत्या. तर त्या पण अजून काढल्या नाहीत. त्या पण समजा 2-4 दिवसांनी काढून घेऊ प्लेट. तर अशा प्रकारे पहा हा संडास आहे, हे बाथरूम आहे. इथे हिटर वगैरे लावलेलं आहे.
तर असं घर आहे मित्रांनो आपलं. ही एक मागची खोली आणि पुढची खोली, 2 रूम बांधलेले आहेत. ते कपाट. तर असं घर आहे. तर आता ते समजा इथं लवकरच समजा थोडेफार समजा 2 आठवड्यानंतर पैसे जमा करून मी इथं किचन ओटा करून घेणार आहे. म्हणजे स्वयंपाक करायला म्हणजे उभ्यानं स्वयंपाक करायला जास्त त्रास होत नाही समजा, आणि लवकर आटपतं काम. त्याच्यामुळे मी लवकरच समजा इथं किचन ओटा करून घेणार आहे. 1-2 आठवड्यानंतर पैसे जमा झाले की मग तिथं कडपा टाकणार आहे आणि किचन ओटा बनवून घेणार आहे. खिडकीला काच लावलेली नाही आहे, त्याच्यामुळं पडदा लावलेला आहे. समजा आता हिवाळ्यात दिवस आहेत, थंडी हवा येते, आत थंडी वाजते त्याच्यामुळं. तर असं मित्रांनो असं घर आहे आपलं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सगळं घर दाखवलं. 2च रूम आहेत, म्हणजे एक किचन रूम आहे आणि एक पुढची रूम आहे. अशा 2च रूम आहेत आपल्या. इथे पाणी सांडू नको इकडे. तर 2 रूम आहेत मित्रांनो. तर घर कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता समजा कसं स्वतःच्या हक्काच्या घरात आलो, त्याच्यामुळं समजा डेली व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करील. आणि त्याच्यामुळं आता समजा तुम्हाला दररोज व्हिडिओ येतील. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पाहण्यावर धन्यवाद.